राहुल गांधींवर रामदास आठवले यांनी टीका केली आहे। राहुल गांधी विरोधी पक्षनेतेच राहतील असं रामदास आठवलेंनी म्हटलंय। पुढच्या 20 वर्षांसाठी रामदास आठवलेंनी ही भविष्यवाणी केली आहे। लोक आम्हाला पुन्हा सत्तेवर आणतील असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय। मोदी एवढ्या लवकर जाणार नाहीयेत असं देखील रामदास आठवले म्हटले। हे 7 ते 8 महिने प्रधानमंत्री राहतील असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। पण माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधी 20 वर्ष अपोजिशन लीडर राहतील। त्यामुळं कोण काय म्हणतंय ते त्याचे विषय नाही आहे, लोकांच्यावर अवलंबून आहे आणि लोकांच्यावर आमचा विश्वास आहे। आम्ही 12 वर्षामध्ये आणि पुढची 3 वर्ष 15 वर्षामध्ये केलेल्या कामाचा लोकाजोका आम्ही नक्की त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, लोकांच्या समोर ठेवणार आहोत आणि लोकांना मान्य असेल तर आम्ही सत्तेवर येऊ। पण आम्हाला विश्वास आहे की आम्हाला सत्तेवर येण्याची हव नाही आहे, परंतु लोक आम्हाला सत्तेवर आणतील। कारण काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेवर राहिला आणि देशाची जी डेव्हलपमेंट झाली नाही, रस्ते सगळे आपले नॅशनल हायवे कधी 4 लेन झाले नाहीत, रेल्वे कनेक्टिव्हिटी चांगली झाली नाही, नंतर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी झाली नाही। आमच्या काळामध्ये 25 कोटी जे लोक आहेत गरीब रेषेवरती आलेले आहेत। आम्ही 4 करोड लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर दिलेलं आहे, 3 कोटीला बजेट मंजूर केलेलं आहे, नल से जल अशा पद्धतीची स्कीम आम्ही राबवतो आहोत। 12 करोड लोकांना आम्ही शौचालय दिलेलं आहे, 60 करोड लोकांना आम्ही आयुष्यमान भारत योजनेचं मेडिकल ट्रीटमेंटचा फायदा दिलेला आहे, 58 करोड लोकांचे अकाउंट बँकेत उघडण्यात आलेले आहेत, 58 कोटी लोकांना मुद्रा योजना लोन मिळालेलं आहे, त्यानंतर 10 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर मिळालेलं आहे। तर असे आम्ही कामं केलेली आहेत। त्यामुळं ठीक आहे, ज्यावेळेला जनतेच्या मनामध्ये असेल तर आम्ही सत्तेवर येऊ, पण जनतेच्या मनामध्ये राहुल गांधींना सत्तेवर आणायचं अजिबात नाही आहे। त्यामुळं दुसरा पर्याय अजिबात नाही आहे, म्हणजे आमच्याशिवाय मोदीशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मोदीजी अजून 3 वर्ष तर पूर्ण करतीलच करतील, पण नरेंद्र मोदीजी 2029 मध्ये सुद्धा 2034 पर्यंत मंत्री राहतील आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मी सुद्धा असेल।